श्रीकृष्ण म्हणतात, कोणाचा खरा चेहरा ओळखायचा असेल तर आयुष्याचं सगळ्यात कडू सत्य हे आहे की चांगल्या गोष्टी सहजासहजी मिळत नाही. खेळत राहिलं जग पत्त्यांप्रमाणे. जो जिंकला त्यांनीही फेकून दिलं आणि जो हरला त्यांनीही फेकून दिलं. आयुष्य जगायचं असेल तर त्रास तर होणारच, नाहीतर मेल्यानंतर तर जळण्याची जाणीवसुद्धा होत नाही. त्यांना नका घाबरू जे वादविवाद करतात, पण अशा लोकांना घाबरा जे कपट करतात. या जगामध्ये कोणाबरोबरही स्वतःची तुलना करू नका. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःचा अपमान करत आहे. यशस्वी माणूस भलेही खुश राहत नसेल, पण खुश राहणारा माणूस नक्कीच यशस्वी होतो. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या हसण्याचे मालक बनाल त्या दिवशी तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही. स्वतःला इतकं यशस्वी बनवा की जे लोक आज तुमची चेष्टा करतात उद्या तेच लोक तुमचं उदाहरण देतील. स्वतःला वाईट म्हणण्याची हिंमत नाही आणि लोक म्हणतात जमाना खूप वाईट आहे. माफ तेच करू शकतात जे आतून मजबूत असतात. कमजोर लोक तर फक्त बदल्याच्या आगीमध्ये जळत राहतात. असा विचार करू नका की 1 महिना किंवा 1 वर्षामध्ये काय होऊ शकतं, तर असा विचार करा की 24 तासांमध्ये काय होऊ शकतं. कोणाचाही खरा चेहरा तेव्हा समोर येतो जेव्हा तुम्ही त्याच्या कोणत्याही उपयोगाचे राहत नाही. उलट उत्तर देणं नक्कीच चुकीचं आहे, पण ऐकत राहिलं तर लोक त्यांची हद्द विसरून जातात. मूर्ख माणसांबरोबर वादविवाद करणे म्हणजे गालावर बसलेला मच्छर मारण्यासारखे आहे. मच्छर मरो किंवा न मरो, पण थप्पड तुम्हाला लागते. मैत्री आणि नात्यांमध्ये तेवढेच पैसे द्या जेवढे तुमची विसरण्याची ताकद आहे, नाहीतर नातं आणि पैसे दोन्हीही गमावून बसताल. नेहमीच खोट्या लोकांचे बोलणे गोड असते आणि खऱ्या लोकांचे बोलणे कडू असते. कोणाची कदर करायची असेल तर जिवंत असताना करा. मेल्यानंतर तर तिरस्कार करणारे सुद्धा म्हणतात माणूस चांगला होता. कधीही अशा लोकांवर लक्ष देऊ नका जे तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल बोलतात, कारण याचा अर्थ असा आहे की तुम्ही आजही त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे आहात. आयुष्यातील 2 चुका: 1. कोणावरही खूप पटकन विश्वास ठेवणे. 2. प्रत्येकाची स्वतःपेक्षा जास्त काळजी करणे. काही लोकांना सोडणं यासाठी गरजेचं असतं की जर आपण त्यांना सोडलं नाही तर ते आपल्याला कुठलंच ठेवत नाहीत. धोका कधीही मरत नाही. आज तुम्ही देताल, उद्या तुम्हाला मिळेल. जगाला खोटे लोकच आवडतात. थोडंसं खरं बोलल्याने आजकाल आपलीच लोक नाराज होतात. जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची आहे. गप्प राहून घाबरट होण्यापेक्षा बोलून उद्धट व्हा. रडतो तोच ज्याला जाणीव असते खऱ्या नात्यांची, नाहीतर खोटं नातं ठेवणाऱ्यांच्या ना डोळ्यात लाज असते ना पाणी. कधी कधी मनाची समजूत घालणं चांगलं असतं,
कारण आपली प्रत्येक जिद्द पूर्ण होत नाही. जे लोक त्यांच्या चुकासुद्धा मान्य करत नाहीत ते तुम्हाला काय आपलं मानतील. आजकाल लोकांना हक्क तर दाखवायचा असतो, पण नातं निभावायचं नसतं. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणारे लोक तेच असतात, जे स्वतःपेक्षा जास्त काळजी दुसऱ्यांची घेतात. लहानपणी गोष्ट ऐकून झोपत असत, आजकाल आपल्याच गोष्टींवर रडून झोपतात. माहीत नाही का सोडून जातात लोक, ज्यांना आपण आपलं आयुष्य समजून गमावण्याची इच्छा नसते. कोणीही आपलं नसतं इथे, सगळे टाइमपास करण्यासाठी आपलं बनवतात. दूर रहा अशा लोकांपासून जे तुमच्याबरोबर असूनसुद्धा तुमच्या बरोबर नसतात. ज्यांच्याजवळ खूप पर्याय असतात ते कोणा एकाच्या भावना समजून घेऊ शकत नाहीत. तुम्ही कितीही लोकांचं भलं करत राहा, पण लोक कधीही तुमचे जवळचे होणार नाहीत. खूप त्रास देतं असे दुःख जे कोणत्याही चुकीशिवाय मिळालेले असते. एक गोष्ट तर खरी आहे की एका हसणाऱ्या चेहऱ्याच्या मागे खूप दुःख लपलेले असतात. जग खूप विचित्र आहे. इथे लोक आयुष्यभर बरोबर राहण्याचे वचन देऊन एका क्षणात साथ सोडून जातात. ज्या माणसाला खरं बोलण्याची सवय असते, बऱ्याचदा लोक त्यालाच चुकीचे समजतात. कुटुंब फक्त बरोबर राहण्याने नाही, तर प्रेम, इज्जत आणि एकमेकांची कदर यांनी बनते. जिथे दुसऱ्यांना समजावणं अवघड जाईल, तिथे स्वतःला समजावणं चांगलं असतं. अशा माणसाला कधीही विसरू नका, जो तुमच्या वाईट काळामध्ये तुमच्याबरोबर उभा होता. नशीब आणि परिस्थिती जेव्हा दोन्ही साथ देत नाही, तेव्हा अशा लोकांचं सुद्धा ऐकावं लागतं, ज्यांची काही लायकीच नसते. असा माणूस कधीही हरू शकत नाही, ज्याला सहन करता येते. कधीही कोणाचं मन दुखावणाऱ्या गोष्टी बोलू नका, कारण वेळ निघून जाते, पण बोलणं लक्षात राहतं. कधीही कोणाला त्याच्या परिस्थितीवरून टोमणे मारू नका, कारण परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आनंदी लोक तेच असतात, ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकलेली असते. कोणाला काहीही फरक पडत नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहात. तुम्हाला स्वतःलाच तुमची परिस्थिती बदलावी लागेल. तुम्ही स्वतःला इतकं मजबूत करा की जगातील कोणतीही गोष्ट तुमच्या मनाची शांती भंग करू शकणार नाही. जेव्हा कोणाच्याही आयुष्यामध्ये तुमच्या जागी दुसरा कोणी येईल, तेव्हा तुमचं मागे सरकणंच चांगलं असतं. बऱ्याचदा माणसाला असेच नाते थकवतात जे त्याच्या आनंदाचे ठिकाण असते. अशा माणसाच्या आजाराचं काहीही औषध नाही, जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो. खूप मजबूत होतात असे लोक ज्यांच्याजवळ गमावण्यासारखं काहीही नसतं.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो सगळ्यांचा असतो तो कधी कोणा एकाचा होऊ शकत नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.